राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दुखवटा संपल्यानंतर बोलू. राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत काय चर्चा झाली ते सांगू असं अनिल देशमुख म्हणालेत. आणि महाराष्ट्रानं एक कर्तबगार नेता गमावलाय, दुखवटा संपू द्या. विलिनीकरणाबाबत अनिल देशमुखांनी हे वक्तव्य केलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे काय काय चर्चा झाली, कोणाबरोबर चर्चा झाली, कुठेही चर्चा झाली, कोणत्या वेळेस चर्चा झाली, काय काय ठरलं, हे सर्व दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे आम्ही सांगू. तेच म्हणतो, दुखवट्याचा काळ संपू दे. अजून दुखवटा चालू आहे. अजितदादासारखा एक कर्तबगार नेता महाराष्ट्राने गमावला, त्याच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला नाही देशाला दुःख आहे. आणि अशा काळामध्ये सध्या राजकीय बोलणं काही योग्य नाही. एक भाग असा आहे की मी वारंवार म्हटलं की आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीएमध्ये आहोत म्हणजे एनडीए म्हणजे काय, तर भारतीय जनता पक्ष मुख्य पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष ते एनडीए. यूपीए म्हणजे काय, तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष म्हणजे देशामध्ये यूपीए. आज आम्ही एनडीएमध्ये आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहोत, राज्याच्या सत्तेत आहोत, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहोत, देश गतिमान करण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आहोत. हीच भूमिका दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सामूहिकरित्या घेतली. ते पुढं नेणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. एक भाग आता या विचाराची सुसंगत म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएमध्ये येण्याच्या संदर्भातली भूमिका ही ज्यांनासोबत यायचं आहे त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून ठरली. त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो, निवडणुकीमध्ये यश मिळवलं.